कराड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सौ उत्तरा सुरेश भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचे भव्य प्रचार रॅलीचं तसेच कोपरा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। कराड नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकरांना तसेच प्रभाग क्रमांक 8 चे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ किशोरी अतुल शिंदे व विजय पांडुरंग वाटेगावकर यांच्या प्रचारार्थ हजारोंच्या संख्येनं महिलांनी उपस्थिती लावली होती। यावेळी सौ उत्तरा सुरेश भोसले यांचे स्वागत सौ किशोरी अतुल शिंदे यांनी केले, तर विनायक अण्णा पावसकर यांचे स्वागत विजय वाटेगावकर यांनी केले। यावेळी बोलताना सौ उत्तरा भोसले म्हणाल्या, कराड शहराच्या विकासासाठी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी गेल्या 1 वर्षात प्रचंड मोठा निधी आणला असून विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी देखील नागरिकांनी व महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे। आगामी काळात कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकजूट राहूया। लाडक्या बहिणींनी यावेळी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक अण्णा पावसकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना कमळ या चिन्हावर बटन दाबून निवडून द्यावे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या पाठीशी असून त्यांचे कराड शहरावर विशेष लक्ष आहे। यावेळी या कार्यक्रमाचे आभार माजी नगरसेवक व युवा नेते अतुल शिंदे यांनी मानले। आज सगळ्या म्हणजे बहुतांश सगळ्यांनी लाल रंग घातलाय, लाल सौभाग्याचा रंग आहे। तुम्ही सुद्धा खूप एकदम सुंदर दिसताय। सौभाग्याचा रंग आता आमदारकीचं इलेक्शन होऊन ते 1 वर्ष झाले। त्या 1 वर्षामध्ये जर का तुम्ही आंदोलनाच्या फेसबुक पोस्टवर असाल तर एक दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी त्यांनी कुठलं उद्घाटन केलं नाही किंवा निधी आणलेला आहे। रोज काहीतरी विकासाचं काम झालेलं आहे। म्हणजे आम्ही हे करणार आहे असं म्हणायची गरज नाही, आम्ही ऑलरेडी केलेलं आहे। त्यांनी तुम्हाला करून दाखवलेलं आहे की भाजप निधीही कसा देऊ शकतो आणि कार्यपद्धती पण कशी आहे, काम कसं करू शकतो हे त्यांनी आपल्या सर्वांना 1 वर्षामध्ये ते दाखवलेलं आहे। आता कराड शहराच्या विकासाचा प्रश्न आहे। अजून देवेंद्र फडणवीस साहेबांचे त्याला भरभरून देण्याची मानसिकता आहे। कधी अतुल बाबा गेले कुठलेही, मी बरेचदा त्यांना म्हणते सारखं मागायला जाऊ नको, काय किती मागणार आहे, पण त्यांनी कधी नाही म्हटलं नाही। ते फिरतात, सही करतात आणि तो निधी अतुल बाबांच्या कुठलंही हे असते न्यूज असते ती फक्त न्यूज पुरती न्यूज अशी कधीही नसते, कधी रिपीट होत नाही। आजची न्यूज परत रिपीट होत नाही, त्याची कामच उलटं झालं आहे। म्हणजे आपण जर का पाहिलं तर एका भाषणामध्ये ते म्हटले की इतकं नारळ तुम्ही फोडणार आहे की तुमचे हात दुखून जातील, हे उद्घाटनांची काम होणार आहे। आता तेच सगळं विकास आपल्याला कराड शहरामध्ये आणायचं आहे। दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे आणि कराडमध्ये सुद्धा भाजपचं। अण्णांचं किती दिवसापासून कार्य सुरू आहे आणि सातत्याने ते तुमच्या संपर्कात आहे, ते कार्य करत आहेत। वाटेगावकर साहेबांचं सुद्धा आत्ताच मला मॅडम सांगत होत्या की खूप स्वच्छतेचं हे आहे। सगळ्यात म्हणजे गरजेची गोष्ट आहे ती स्वच्छता, त्याच्यात त्यांचं काम आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या उमेदवारांनी ताई थकत होत्या भाषण द्यायला, पण असलंच खणखणीत भाषण आणि प्रत्येक पुरुषामागे जशी स्त्री असते तसंच महिलांच्या मागे सुद्धा पुरुष असतात। त्याच्यामुळे सगळ्यांचा आपण एक कुटुंब म्हणून आपण आहे आणि आपण सगळ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी आमदारकीच्या वेळेस काय करिश्मा दाखवला हे सगळं आपल्यात पाहिलं आहे। त्याच्यामुळे आपण सर्व लाडक्या बहिणींनी या दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद द्या आणि त्यांना विजयी करा आणि मग हक्काने काम सांगा। आपले पश्चिमचे लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मातोश्री आईसाहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आल्या आणि आपलं मार्गदर्शन केलं। तसेच आपले नगरसेवकाचे उमेदवार अण्णा पावसकर, आपल्या प्रभागातले 2 उमेदवार
वाटेगावकर आणि माझे स्वभाव मिळतो. तर आजच्या मला आपण गेले 10 अर्ज भरल्यापासून म्हणजे 17-18 तारखेपासून आपण त्यांच्या मागे सगळे आहोत. असाच हा टेम्पो आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या प्रभागातनं 8 नंबर प्रभागातून सगळ्यात विक्रमी मतदान हे भाजपला झालं पाहिजे, त्याचबरोबर नगराध्यक्षपदाला सुद्धा झालं पाहिजे अशी आपली सगळ्यांची एक युनिटी दाखवून देऊ. आणि आतू बाबा असतील किंवा आई साहेब असतील त्यांना आपलं 8 नंबर आले तर लक्षात आलं पाहिजे की बाबा सगळ्यात जास्त मतदान आलं असं तुमच्या वतीने मी त्यांना आश्वासन देतो.